श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। देवाने खरंच या पृथ्वी तलावर असणारे छोटे छोटे जीव मनुष्याच्या भोजनाच्या हेतूने बनवले आहेत का? मंडळी, मांस खाणे पाप आहे की पुण्य, आज ह्याच विषयावर मी तुमच्यासोबत बोलणार आहे। पशु पक्षी, मासे, कोंबडी, बकऱ्या अशा वेगवेगळ्या प्राण्यांचा मांस खाल्ल्याने मनुष्याला पाप लागते का? तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ते जाणून घेणार आहोत। अशा छोट्या छोट्या प्राण्यांना मारून खाणे कितपत योग्य आहे आणि किती चुकीचे आहे। मंडळी, आज या जगात तुम्हाला असे लाखो करोडो लोक सापडतील जे मांस खाणे योग्य समजतात। त्या लोकांचं असंच मत असतं की देवाने या सर्व गोष्टी आमचं अन्न म्हणूनच या पृथ्वी तलावर पाठवल्या आहेत। जर आम्ही यांना खाल्लं नाही तर मग यांचं काय होईल? त्यासोबतच या पृथ्वी तलावर काही लोक असे सुद्धा आहेत जे असे प्राण्याचे मांस खाणे, प्राण्यांना त्रास देणे महापाप समजतात। मांस खाणं हे त्यांच्यासाठी एका पापासारखंच आहे। आज मी तुम्हाला या विषयावर एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या मनातील संभ्रम नक्कीच दूर होईल। तुम्हाला नक्कीच कळेल की मांस खाणं किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे। मंडळी, एका गावात एक खूपच बलाढ्य श्रीमंत असा माणूस राहत होता। त्याला एका मोठ्या तीर्थयात्रेला जायचं होतं। जाण्यापूर्वी त्याने त्याच्या घरी सर्वांना जेवणासाठी आमंत्रित केले। गावातील सर्व लोक त्याच्या घरी मेजवानीसाठी गेले। त्या श्रीमंत माणसाचं हेच मत होतं की देवाने मासे, कोंबडी, बकरे असे वेगवेगळे प्राणी माणसाच्या आहाराच्या हेतूने या पृथ्वी तलावर पाठवले आहेत आणि म्हणूनच त्याने त्याच्या या मेजवानीमध्ये मासे, कोंबडी, बकरी यांचं मांस शिजवले। त्याच्या मेजवानीमध्ये जेवढे लोक आले होते तेवढ्या सर्वांना त्याने अन्न वाढले। खाणाऱ्याने हे मांस खाल्लं, परंतु जे लोक या गोष्टीला पाप समजायचे त्यांनी ते अन्न खाल्लं नाही। मेजवानी पूर्ण झाल्यानंतर त्याने सर्व लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती। सर्व लोक तिथे बसले आणि त्यानंतर तो श्रीमंत माणूस सर्वांसोबत उभा राहून त्यांच्यासोबत बोलू लागला। वेगवेगळ्या विषयावर तो बोलत होता आणि या विषयांमध्ये एक गोष्ट ही सुद्धा होती की हा ईश्वर किती कृपाळू आहे। देवाने माणसासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नासोबत मांस, मासे अशा प्रकारचे स्वादिष्ट पक्वानसुद्धा या पृथ्वी तलावर पाठवले आहेत आणि त्याचसोबत अशा अनेक प्रकारच्या पशुपक्ष्यांना जन्म दिला आहे ज्याचा आस्वाद मनुष्य घेऊ शकतो। त्या श्रीमंत माणसाची गोष्ट भरपूर तिथे असणाऱ्या खूप साऱ्या लोकांना पटली, परंतु त्याच सभेमध्ये एक 10-15 वर्षाचा मुलगा होता। त्याने त्या श्रीमंत माणसाच्या बोलण्याला मधीच थांबवलं आणि त्याला म्हटलं, हे महोदय, तुम्ही चुकीचे बोलत आहात। त्या छोट्या मुलाने श्रीमंत माणसाला मध्येच थांबवलं। हे पाहून तिथे जमलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले। तो श्रीमंत माणूस म्हणाला, बेटा, तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा तो मुलगा म्हणाला, महोदय, मी हे मानतो की हे सर्व जीव देवाने बनवले आहेत, परंतु हे सर्व जीव तुम्हाला खाण्यासाठी बनवलेले नाहीत। मासे, कोंबडी, बकरी त्याचबरोबर पृथ्वीवर राहणारे सर्व जीवजंतू, पशुपक्षी माणसासारखेच या पृथ्वीवर जन्माला येतात आणि माणसासारखंच त्यांचा मृत्यूसुद्धा होतो। माणसासारखंच त्यांना त्रास होत असतो। कुठलाच प्राणी कुठल्या दुसऱ्या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ किंवा खालच्या दर्जाचा नसतो। ही एक वेगळी गोष्ट आहे। मनुष्याची बुद्धी विकसित झालेली आहे आणि पशुपक्ष्यांची बुद्धी अजून इतकी विकसित झालेली नाही, परंतु तुमची बुद्धी विकसित झाली आहे। याचा अर्थ असा नाही की जास्त शक्तिशाली प्राणी त्याच्यापेक्षा कमी शक्तिशाली प्राण्याला खाऊन टाकावं। त्यामुळे तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे की हे मुके प्राणी देवाने आपल्या भोजनाच्या हेतूने या पृथ्वी तलावर पाठवले आहेत। आपण आपल्या जिभेसाठी, स्वादासाठी, आपल्या शरीराच्या पोषणासाठी कुठल्याही प्राण्याला कधीही मारतो आणि त्याला खातो। आपण इतके चतुर आहोत की त्यांना कधीही पकडतो आणि त्यांना मारून खातो। स्वतःपेक्षा कमजोर असणाऱ्या वर्चस्व तर कुणीही दाखवू शकतो। याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला सहजपणे पकडू शकता, म्हणजे ते देवाने तुमच्या भोजनाच्या हेतूने या पृथ्वीवर पाठवले आहेत। जरा विचार करा, मच्छर आपल्या शरीरावरील रक्त पितात, त्यांना आपलं रक्त खूप आवडतं। त्याचप्रमाणे वाघ आणि सिंह यांना सुद्धा आपल्या शरीराचे मांस खूप स्वादिष्ट लागेल आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते पकडून आपला शिकार सुद्धा करू शकतात। मग याचा अर्थ असा होत नाही की देवाने मनुष्याला वाघ, सिंहाचा आहार म्हणून पाठवले आहे। आणि जर तुम्ही असं मानत असाल तर मग वाघ, सिंहापासून स्वतःची रक्षा का करता? मनुष्याचे भोजन तर देवाने मासे, कोंबडी, बकरी यांना पाठवले असेल,
मग वाघ सिंह यांचे भोजन तर मनुष्याला नक्कीच बनवले असेल। ही गोष्ट अशा लोकांना योग्य वाटते जे लोक पूर्णपणे निर्दयी झाले आहेत, जे त्यांच्यापेक्षा कमजोर, निर्बळ आणि मुक्या प्राण्यांना पकडतात आणि त्यानंतर त्यांना स्वतःचं भोजन समजतात। जर एखाद्या तुमच्यापेक्षा शक्तिशाली प्राणी तुम्हाला पकडून तुम्हाला त्याचा भोजन मारता येत असेल, मग तुम्ही त्याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न का करता? त्याला तुमचं शरीर खाऊन का देत नाही? कदाचित देवानेच तुम्हाला त्याचं भोजन बनवले असेल। त्या 10-15 वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकून तो श्रीमंत माणूस शांत झाला। सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्या मुलाचं कौतुक केलं। तो मुलगा म्हणाला, थांबा, मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा आणखी एक उपदेश सांगतो। एकदा भगवान श्रीकृष्ण एका झाडाच्या खाली बसून बासरी वाजवत होते। इतक्यातच एक हरीण धावत धावत तिथे आली आणि येऊन भगवान श्रीकृष्णाच्या मागे जाऊन लपून राहिली। तो मृग खूपच घाबरला होता। मृगाला पाहून देवाने बासरी वाजवणे बंद केले आणि त्या मृगाला विचारू लागले, हे मृग, तू इतका घाबरलेला का आहेस? तुला कोणतं दुःख आहे? कोणाच्या भीतीने तू लपण्याचा प्रयत्न करत आहेस? भगवान श्रीकृष्ण मृगाला हे सर्व विचारतच होते की इतक्यात हातामध्ये धनुष्यबाण घेऊन एक शिकारी तेथे पोचला आणि म्हणाला, हे बालक, या मृगाला मला दे। हा माझा शिकार आहे। याला शिकार बनवण्यासाठी खूप लांबवरून मी याचा पाठलाग करत आलो आहे आणि म्हणूनच त्याच्यावर माझा अधिकार आहे। शिकाराच्या बोलण्याला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे शिकारी, कुठल्याही प्राण्यावर कुठल्याही प्राण्याचा अधिकार नसतो। प्रत्येक जिवंत प्राण्यावर फक्त त्याच्या स्वतःचा अधिकार असतो। शिकारी म्हणतो, नाही नाही, हा माझा शिकार आहे आणि मी याला मारून ह्याच्या मांसाला शिजवून मी खाणार आहे। तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे निर्दयी माणसा, कोणालाही मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला? हा अधिकार तर त्याला सुद्धा मिळत नाही ज्याने याला जन्म दिला आहे। कुठल्याही जिवंत प्राण्याला मारणं हे मोठं पाप आहे। तू धर्माला मानत नाहीस का? तेव्हा तो शिकारी म्हणतो, हे सुंदर बालका, मी तुझा एवढा ज्ञानी तर नाही, परंतु मला इतकं नक्कीच माहीत आहे की मांस खाणे हे पाप नाही। प्राण्यांना मारून मी त्यांना त्यांच्या कष्टातून मुक्त करतो। मग तुम्हाला यामध्ये अडचण काय आहे? आणि तसंही कोणी ना कोणी यांना मारून खाणारच आहे। जर जीवहत्या पाप असेल तर मग राजा लोक शिकार करण्याचा शौक का बाळगतात? शिकाऱ्याचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण यांना समजलं, याची बुद्धी शिकारी करून मांस खाऊन मंद झाली आहे। याची बुद्धी चांगली आणि वाईट यामध्ये अंतर करण्याइतपत विकसित झालेली नाही आहे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या शिकाऱ्याला एक कथा सांगतात आणि म्हणतात, हे व्याध, या कथेला तू ध्यानपूर्वक ऐक। तुला नक्कीच कळेल की लोक मांस का खातात आणि मांस खाणं हे पाप की पुण्य हे तुला सुद्धा कळेल। एका देशामध्ये एकेकाळी खूप मोठा दुष्काळ पडला होता। लोकांच्या शेतीचं संपूर्ण नुकसान झालं होतं। सर्वत्र उपासमारी पसरली होती। त्या देशाचा तो राजा होता। त्याला मोठा प्रश्न पडला की त्याच्या प्रजेच्या भुकेचा प्रश्न कसा भागवायचा। राजाने एक सभा लावली आणि सभासदांना विचारलं की लोकांना भोजन देण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू कोणती असेल। राजाचं बोलणं ऐकून सर्व सभासद विचारात गुंतले की ह्याचं उत्तर काय द्यावं। तांदूळ भाजी उगवण्यामध्ये खूप जास्त मेहनत लागते। तेव्हा त्या सभेमध्ये एक मांस खाणारा व्यक्ती बसला होता। त्याने विचार केला की मांसाला जेवणामध्ये समाविष्ट करण्याची हे एक चांगली संधी आहे। जर राजाची अनुमती मिळाली तर आम्ही लागेल त्या प्राण्याला मारून त्याला भोजन बनवू शकतो। अशामुळे कुठेही बंधन राहणार नाही। त्याने राजाला सांगितलं की या उपासमारीचे संकट दूर करण्यासाठी मांसापेक्षा योग्य पर्याय दुसरा कोणताच नाही। यामध्ये धनाचा खर्च सुद्धा अधिक येणार नाही आणि श्रम सुद्धा अधिक करावा लागणार नाही आणि आपल्याला सहजासहजी आपलं अन्न सुद्धा मिळेल। सभेमध्ये बसलेल्या अन्य लोकांनी त्याच्या या गोष्टीचे समर्थन केले, परंतु त्या सभेमधील जे प्रधान होते त्यांना त्या माणसाचं हे बोलणं पटले नाही। ते गुपचूप बसून राहिले। राजाने विचारलं, हे प्रधान, तुम्ही गप्प का बसला आहात? याबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा प्रधानाने सांगितलं, महाराज, माझ्या मते मांस हा स्वस्त विकल्प नाही। या विषयावर मी माझं मत तुम्हाला उद्या सांगणार आहे। मंडळी, रात्र झाल्यावर प्रधान त्याच माणसाच्या घरी गेले ज्याने मांस खाण्याचा विकल्प राजाला सांगितला होता। अचानकच आपल्या घरी प्रधान आले आहेत हे पाहून तो घाबरला। तो विचार करू लागला, नक्कीच काहीतरी अघटित घडले आहे। प्रधान म्हणाले, हे बघा, आज संध्याकाळीच महाराजांची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे। त्यांना कोणता तरी भयानक आजार झाला आहे। वैद्याने सांगितले आहे की राजाला कोणत्या तरी बहादूर आणि धष्टपुष्ट माणसाचं थोडंसं मांस मिळालं तर ते ठीक होऊ शकतात।
तुम्ही महाराजांचे खूप विश्वासू मंत्री आहात आणि म्हणूनच मी तुमच्या जवळ आलो आहे। तुम्ही राजाला वाचवण्यासाठी नक्कीच तुमच्या शरीरातील थोडासा मांस देऊ शकता आणि राजाला सुद्धा हेच वाटत आहे की तुम्ही तुमचा मांस देण्यापासून नकार देणार नाही। तुम्ही या बदल्यात तुम्हाला जितका हवा आहे तेवढं धन देऊ शकतो, परंतु थोडंसं मांस राजाच्या उपचारासाठी द्या। तुम्ही माझ्याजवळ या, मी या तलवारीच्या मदतीने तुमच्या शरीरावरील थोडासा मांस काढून घेतो। मंडळी, प्रधानाचं बोलणे ऐकून तो मंत्री स्तब्धच राहिला। त्याच्या चेहऱ्यावरील रंग फिका पडला। तो ताबडतोब घरात गेला आणि हजारो स्वर्णमुद्रा घेऊन प्रधानाजवळ पोहोचला आणि म्हणाला, मला माफ करा, मी माझ्या शरीराचं मांस देऊ शकत नाही। या बदल्यात तुम्ही या स्वर्णमुद्रा घेऊन जा आणि कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला ह्या मुद्रा देऊन त्याच्याकडून त्याचं मांस खरेदी करा। तेव्हा प्रधान म्हणाले, हे मंत्री, मी असं करू शकत नाही, कारण राजाने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमचंच मांस घेऊन यावे, कारण तुम्ही खूपच धष्टपुष्ट आणि बहादूर आहात। जर तुमच्या शरीरावर थोडं मांस मी काढून घेतलं तर यामुळे तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही, परंतु त्यामुळे राजाचा जीव नक्कीच वाचेल। आणि जर तुम्ही असं केलं तर मी राजाला बोलून तुम्हाला मोठं मंत्रीपद सुद्धा मिळवून देईल। कृपया तुम्ही आता आणखी वेळ वाया घालवू नका, थोडं मांस मला द्या। मंडळी, तो माणूस प्रधानाच्या पाया पडून म्हणू लागला, हे प्रधान, मला तुम्ही माफ करा, या बदल्यात मी तुम्हाला माझं सर्व काही देऊ शकतो, परंतु मी माझं शरीर कापून माझं मांस तुम्हाला नाही देऊ शकत। एवढे म्हणून तो माणूस तिथून पळून जाऊ लागला। प्रधान म्हणाला, तुम्ही तर पळून जाल, परंतु तुमचं कुटुंब तर इथंच राहील। तेव्हा तो माणूस म्हणाला, हे प्रधान, स्वतःच्या जीवापेक्षा महत्त्वपूर्ण असं काहीच नाही। जर मी जिवंत राहणार नाही, मग या कुटुंबाचं मी काय करणार आहे? प्रधान म्हणाले, तुम्हाला इथून जाण्याची काहीच गरज नाही। तुम्हाला जर मांस द्यायचं नसेल तर नका देऊ, मी दुसऱ्या कोणाकडे जातो आणि त्याच्याकडून मांस मागतो। एवढे म्हणून प्रधान त्याच्याकडून त्या स्वर्णमुद्रा घेऊन तिथून निघून गेले। आता त्या मंत्र्याच्या जीवात जीव आला होता। मंडळी, अशा प्रकारे ते प्रधान सर्व मंत्र्यांच्या घरी गेले, जे सभेमध्ये हजर होते, आणि त्यांनी सर्वांकडे राजाच्या उपचारासाठी मांसाची मागणी केली, परंतु सर्वांनी मांस देण्यास नकार दिला आणि त्या बदल्यात कोणी 1000 स्वर्णमुद्रा, तर कोणी 2000, तर कोणी 10,000 स्वर्णमुद्रा दिल्या, परंतु त्यांच्या शरीराचा मांस दिलं नाही। प्रधानमंत्री त्या स्वर्णमुद्रा घेऊन त्यांच्या घरी परत आले। आता त्या स्वर्णमुद्रा लाखोंमध्ये झाल्या होत्या। पुढच्या दिवशी सर्व मंत्री सकाळ सकाळीच राजाच्या दरबारात पोचले। त्यांना काळजी वाटत होती की राजाची तब्येत आता कशी आहे, ठीक आहे की नाही। तिकडे प्रधानमंत्री सुद्धा त्या सर्व स्वर्णमुद्रा घेऊन राजाच्या दरबारात पोचले आणि त्या सर्व स्वर्णमुद्रा राजाच्या समोर ठेवल्या। त्या स्वर्णमुद्रा लाखोंमध्ये होत्या। राजाने विचारलं, हे प्रधान, तुम्ही इतक्या स्वर्णमुद्रा कशासाठी आणल्या आहात? तेव्हा प्रधानजींनी राजाला सर्व कथा सांगितली। महाराज, मी खोटं एक नाटक केलं होतं। मी सर्व मंत्र्यांना हे सांगितलं की राजाची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे, जर त्यांना थोडंसं मांसाचं मांस मिळालं तर ते बिलकुल ठीक होऊन जातील। महाराज, सर्व मंत्र्यांनी मला स्वर्णमुद्रा तर दिल्या, परंतु तुमच्या उपचारासाठी मांस कुणीच दिलं नाही। काल लोकसभेमध्ये मांसाचं अन्न खूप जास्त स्वस्त सांगत होते। आता तुम्हीच विचार करा की जिवंत प्राण्याचे मांस किती स्वस्त आहे आणि किती महाग आहे। थोड्याशा मांसासाठी लोकांनी लाखो स्वर्णमुद्रा दिल्या, परंतु स्वतःचं मांस काढून दिलं नाही। मंडळी, प्रधानमंत्रीचं बोलणं राजाच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलं होतं। इकडे भगवान श्रीकृष्णाने त्या शिकाऱ्याला समजावलं की हे बघ, व्याध, स्वतःचं शरीर सर्वांनाच प्रिय असतं, मग तो माणूस असो किंवा कुठला प्राणी, सर्वांच्या मांसाची तेवढीच किंमत असते। सर्वांचे प्राण तितकेच मौल्यवान असतात जेवढे की तुमचे, आणि म्हणूनच कोणाच्याही शरीराला कोणत्याही प्रकारचे कष्ट पोहोचवू नये। मनुष्याला जेव्हा स्वतःच्या प्राणावर कोणते संकट येताना दिसतं तेव्हा तर त्याला स्वतःचा जीव खूप जास्त मौल्यवान वाटतो, परंतु दुसऱ्या जीवांना मारताना तो एक क्षणाचाही विचार करत नाही, कारण ती त्रासदायक वेदना त्याला होत असते, तुम्हाला नाही। ज्या दिवशी ती वेदना तुम्हाला होईल तेव्हा मांसाची किंमत तुम्हाला नक्कीच कळेल। मंडळी, मला आशा आहे की देव माणसांची ही मानसिकता बदलवेल, माणसांना समजवेल की प्राणी हिंसा करणे खूप मोठं पाप आहे। छोट्याशा जीवापासून मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांना जगण्याचा अधिकार आहे। त्यांचं जीवन उगाचच नष्ट करू नका। थोड्याशा स्वादासाठी, जिभेसाठी त्यांचा जीव नष्ट करू नका। सर्वांना तितक्याच वेदना होतात जेवढा आपल्याला। मंडळी, आशा आहे तुम्हाला ही कथा, माझे हे विचार नक्कीच आवडले असतील।
मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका चर्चेसह। तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। जय श्री कृष्ण, जय श्री राम।